2 दिवसांपूर्वी 264 धावा करणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आरसीबी विरुद्ध 75 धावांमध्येच कोलमडला। त्यामुळे आरसीबीने त्यांच्या विरुद्ध दणदणीत विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलंय। मात्र दिल्ली कॅपिटल्सची गाडी अडखळली आहे। सलग 2 विजयांसह हंगामाची सुरुवात केलेल्या दिल्लीला नंतरच्या 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय। पण असं असलं तरी सध्या 7व्या क्रमांकावर असलेली दिल्ली कॅपिटल्स अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत। कारण बऱ्याचदा IPL मध्ये 16 गुण मिळवणारे संघही प्लेऑफसाठी पात्र ठरले। आत्तापर्यंत फक्त 2012 आणि 2013 हे 2च वर्ष असे होते की ज्यामध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेल्या सर्व 4 संघांचे गुण 16 पेक्षा जास्त होते। त्यामुळे या गोष्टी लक्षात घेतल्या तर दिल्लीला आता किमान 16 गुणांपर्यंत पोहोचायचे असेल तर उरलेल्या 6 पैकी 5 सामन्यांमध्ये तरी विजय मिळवावाच लागणार आहे। पण तरी त्यानंतरही त्यांना आता बाकी संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागेल। त्यांना आशा करावी लागेल की किमान 6 संघांनी 16 गुणांपर्यंत पोहोचूच नाही। जर दिल्लीने उरलेल्या सर्व 6 सामने जिंकले तर त्यांच्या प्लेऑफच्या आशा आणखीन वाढतील। पण आता त्यांना 2 किंवा त्यापेक्षा अधिक पराभव स्वीकारावे लागले तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे करो व मरो अशा स्थितीत असलेल्या दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा।